नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसभा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो. बघा, आता उरलेल्या दिवसांमध्ये आपण काय केलं पाहिजे म्हणजे जेणेकरून आपल्या 14 जूनचा पेपर आपला बेस्ट जाईल आणि आपण त्या 1 तासामध्ये उत्तम काहीतरी देऊ शकू. ओके, तर त्यासाठी काय केलं पाहिजे आपण बघूया या ठिकाणी. उरलेले मला वाटते फक्त 18-19 दिवस उरलेली आहेत. मग या 18-19 दिवसामध्ये आपल्याला काय करता येईल जेणेकरून आपण काय करू शकतो की येणाऱ्या पेपरमध्ये 100 प्रश्न आहेत, त्या 100 प्रश्नामध्ये मॅक्सिमम प्रश्न आपली बरोबर आली पाहिजे. मग त्यासाठी काय करायचं बघा, आपली जी काही विषय आहेत बघा, प्रश्न किती येणार आहेत? 100 प्रश्न, बरोबर. मग 100 प्रश्नामध्ये नियोजन कसं करायचं आत्तापासूनच. मग पेपर सोडवले पाहिजे का सर? ओके, करंट कुठून वाचायचं, कुठपर्यंत वाचलं पाहिजे, या दिवसांमध्ये याच्यापूर्वी करंटला काय केलं पाहिजे सर, हे सगळ्या गोष्टीवर मी तुम्हाला भाष्य करणारच आहे या ठिकाणी. तुमच्या आता तर आपण एवढ्या कमी कालावधीत नोट्स वगैरे काढणं या गोष्टीच्या भानगडीत नाही पडलं पाहिजे. ओके, तर काढलेल्या नोट्स असतील किंवा वाचलेल्या गोष्टी असतील त्याला रिव्हिजन करणं आता महत्त्वाचं आहे. या उरलेल्या दिवसामध्ये रिव्हिजन प्रॉपरली झालं पाहिजे असं मला तरी म्हणायचंय. ओके, मग आता बघा काय केलं पाहिजे. प्रत्येक विषय तुमचा आहे बघा. उदाहरणार्थ काय, पहिला विषय आपण पकडूया पॉलिटी. आपला माहिती आहे की या विषयामध्ये 15 प्रश्न येतात. जर वेळ दिला तर मी 15 पैकी 15 प्रश्न बरोबर येऊ शकतात. बरोबर, मी एका विषयाचं तुम्हाला बोलतोय. मग या विषयामध्ये काय माहिती असणं गरजेचं आहे आणि कशा पद्धतीने अभ्यास ठेवला पाहिजे. पॉलिटी विषयामध्ये मला काय करणं गरजेचं आहे? एखाद्या विषयामध्ये पॉलिटी असेल, हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, इकॉनॉमिक्स असेल, सायन्स असेल, मग या पॉलिटीमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असतील तर आपला माहिती आहे कंबाईनला जास्त भर कशावर असतो? राज्यावर भर असतो. मग मी ते केलंय का? ओके, माझं काय या पॉलिटीमध्ये काय वीक राहिलेलं आहे की कशावर माझे प्रश्न चुकू शकतात हे पहिलं कळलं पाहिजे. ओके, आणि जे तुमचे स्ट्रॉंग पॉईंट आहेत तिथं काही करायची गरज नाही. ओके, तिथं फक्त तुम्ही PYQ थ्रू रिव्हिजन केला तरी चालते, प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या थ्रू. पण जनरली बघा, आपण न्याय व्यवस्थेमध्ये सगळंच बघितलं पाहिजे, पण जनरली त्यापैकी हायकोर्टला जास्त भर असतो आयोगाचा आपला राज्यावर म्हणला तर. राज्याचं विधानमंडळ जे आहे, ओके, विधानमंडळ म्हणजे विधान परिषद, विधानसभा असेल, राज्यपाल असेल, महाधिवक्ता असेल, म्हणजे राज्याचं जे कायदे मंडळ असेल, कार्यकारी मंडळ असेल आणि राज्याचं न्याय मंडळ असेल तर राज्यावर जास्त भर असतो. राज्याची कायदे निर्मिती प्रक्रिया असेल, अर्थसंकल्प प्रोसेस असेल, यावर प्रश्न या ठिकाणी येऊ शकतात. त्यानंतर केंद्र आणि राज्य संबंध, केंद्र राज्य संबंध आणि आंतरराज्य संबंध हे पण चांगलं करणं गरजेचं आहे. त्यानंतर अजून काय करणं गरजेचं आहे? म्हणजे करणं म्हणजे केलं असाल त्याची रिव्हिजन चांगलं करा. ओके, त्यानंतर अजून काय रे बाबा, ग्राम प्रशासन, ग्राम प्रशासन. त्यानंतर बेसिक बघा, बेसिक जे आहे सुरुवातीचं घटना निर्मिती असेल, घटना निर्मिती. त्यानंतर संघराज्य व राज्यक्षेत्र, संघराज्य व राज्यक्षेत्र असेल किंवा प्रस्तावना टॉपिक असेल, मूलभूत हक्क असेल. बघा, एवढ्यापैकी एक प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर मूलभूत हक्क असेल, मार्गदर्शक तत्वे असतील, याच्यामध्ये खूप डिटेल नाही जायचं. ओके, त्याचे कलम आणि त्यातली तरतूद माहिती असणं गरजेचं आहे. मूलभूत हक्क असतील किंवा मार्गदर्शक तत्व असतील त्यातली तरतूद माहिती असणं गरजेचं आहे. खूप डिटेल जाण्याची गरज त्या ठिकाणी नाही. त्यानंतर मूलभूत कर्तव्य असेल, यापैकी एक प्रश्न येतो म्हणजे येतो तुम्हाला. ओके, ग्राम प्रशासनावर तुम्हाला माहिती आहे 2 प्रश्न तरी येतात. केंद्र राज्यावर एखादा प्रश्न येऊ शकतो. विधानमंडळावर 2 किंवा कधी 2 येतील किंवा 3 क्वेश्चन पण येऊ शकतात. ओके, हायकोर्ट किंवा न्याय व्यवस्थेवर एक येतो, पण जनरली आतापर्यंत सुप्रीम कोर्ट जास्त टार्गेट केलेलं नाही तर हायकोर्टावर जास्त टार्गेट केलेलं आहे, आपल्याला माहिती आहे. ओके, त्यानंतर बघा, तर ही मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत कर्तव्य यापैकी एक येऊ शकतो. ओके, हे लक्षात ठेवा. आता जनरली आपल्याला माहिती आहे इथं राज्यपाल पण आले, विधानसभा, विधान परिषद हे सगळं आलं, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे इथं 2 ते 3 प्रश्न आपण बघितलेले आहे. पण जनरली संसदेवर प्रश्न नसतो, म्हणजे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती किंवा संसद यावर प्रश्न नसतो. आता काय मागच्या वेळेस तुम्हाला उपराष्ट्रपतीवर का विचारलं की उपराष्ट्रपतीची निवडणूक झाली म्हणून जनरली प्रश्न विचारला असणार आहे, पण जनरली नसतात. आपण ज्या टॉपिकवर 90% नाही 90 ते 95% प्रश्न येतात त्यावर आता टार्गेट केलं पाहिजे. या उरलेल्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त या टॉपिकवर टार्गेट केलं पाहिजे. आता मागे जर बघितलं तर आपण या कंबाईन पुस्तकात मी दिलेलं आहे बघा की काय कशावर टार्गेट केलेलं आहे ते याच्यापूर्वी. ओके, तर घटनात्मक बिगर घटनात्मक आयोग असेल किंवा अजून एक महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे 7वा पॉईंट, महत्वाची कलम. आता हे सगळं खरं तर कलम म्हणजे सगळीच कलम तुम्हाला करणं गरजेचं आहे. मी त्या नोट्समध्ये पण आपल्या पॉलिटीच्या नोट्समध्ये पण दिलंय की महत्वाची कलम म्हणून एक टॉपिक दिलेला आहे, तो व्यवस्थित करणं गरजेचं आहे. त्यानंतर कलम असतील किंवा मग अनुसूची असेल, सगळ्या 12च्या 12 अनुसूची माहिती असणं गरजेचं आहे.
सूचीमध्ये कोणत्या सूचीमध्ये कोणता विषय आहे, त्यानंतर भाग असतील, भागवर जास्त प्रश्न नसतात, पण का रे कलम महत्वाची आणि अनुसूची याच्यावर फिक्सली का रे कधी 2 येतात, कधी 3 प्रश्न येतात, कधी 4-4 प्रश्नापर्यंत यामध्ये गेलेला आहे. ओके. आणि का रे 8वा का रे प्रश्न जर म्हणलात का रे घटनात्मक बिगर घटनात्मक आयोग, घटनात्मक व बिगर घटनात्मक आयोग जनरली बघा लक्षात घ्या रे, घटनात्मक आयोगामध्ये कशावर जास्त भर असतो रे घटनात्मक मध्ये, तर जास्तीत जास्त भर UPSC असेल, मग SPSC असेल किंवा मग निवडणूक आयोग असेल, केंद्र आणि राज्याचा निवडणूक आयोग असेल, यावर आपला जास्त भर असतो. अनुसूचित जाती आयोग, जमाती आयोग याच्यावर काय जास्त भर दिसला नाही कधी, किंवा मागासवर्गीय आयोगावर पण जास्त दिसला नाही, पण करे निवडणूक आयोग असेल किंवा SPSC आयोग किंवा करे UPSC असेल त्यावर अधिक भर दिसला आहे. ओके. एवढ्यावर आपला चांगलं करणं गरजेचं आहे. याच्या पलीकडे तरी मला खरे तुम्ही केंद्रशासित प्रदेश असतील किंवा आणीबाणी असेल यावर प्रश्न खूप रेअर. ओके. पण एवढे टॉपिक आपला बेस्ट करणं गरजेचं आहे. आणि या टॉपिकमध्ये इथं का रे प्रश्न आपले चुकू शकतात महत्वाच्या कलमावरलं. एखादी कलम हार्ड विचारली की आपला तो प्रश्न चुकतो. म्हणून इथून पुढे कोणते कलम मला माहिती नाहीत ते का रे तुमच्या नोटबुकमध्ये नोंद करून पुन्हा त्याला रिव्हिजन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करा. आणि त्याला का रे तुम्हाला या अशा वेळेस तुम्हाला 15 पैकी 15 प्रश्न बरोबर येतील. ओके. तुम्हाला पॉलिटीची रणनीती कळाली. नेक्स्ट टॉपिक बघूया चला. नेक्स्ट तुम्हाला सब्जेक्ट बघूया चला. तर बघा करे आता इतिहास करे हिस्ट्रीला किती प्रश्न येतात आपण इतिहासाच्या अगोदर इकॉनॉमिक्स बघू, कारण 15 प्रश्न विचारले जातात. 15 प्रश्न बघा. या 15 प्रश्नापैकी आपला जर समजा करे मी म्हणत नाही तर 15 की 15 येतील, निश्चित येणार नाहीत. ते कुणी किती हुशार असो जनरली. ओके. जनरली म्हणतो पेपर जर हार्ड आला करे 13 ते 14 प्रश्न आपण आणू शकतो. ओके. एका दुसरा प्रश्न या ठिकाणी जाऊ शकतो. मग आता 12-13 प्रश्न किंवा 13-14 प्रश्न जर बरोबर आणायचे असतील तर आपला इथं सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे बघा. कारण इथंही सेम तसंच 90 ते 95% ज्या टॉपिकवर प्रश्न विचारतात ते करायचं. ओके. आणि जे वाचलं नाही की याच्या रिलेटेड काही करंटच्या गोष्टी पण इथं विचारतात. उदाहरणार्थ धरा कारण महाराष्ट्राची आर्थिक पाहणी असेल, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी रिलेटेड काही प्रश्न विचारू शकतात 25-26. जसं की तुम्हाला करे बघा काय विचारलंय मागच्या वेळेस सेंद्रिय शेतीवर विचारलंय, मैत्री कायदा विचारलेला आहे, बऱ्याच गोष्टी करे या किंवा सर्वात जास्त कर कुठल्या उत्पन्नातून मिळतं हे देखील आपला विचारलंय. महाराष्ट्राचा SGST वगैरे हे महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीमधूनच आहे. याच्या अगोदर काय विचारलं होतं रे किंवा महाराष्ट्राचं पुन्हा काय विचारलेलं आहे बघा. एक प्रश्न सेंद्रिय शेती धोरणावर प्रश्न आलेला आहे राज्यसभेला वगैरे. तर हे सगळे प्रश्न जे आहेत ती करे या आर्थिक पाहणीमधलेच येतात. त्यानंतर अर्थसंकल्प, जनरली अर्थसंकल्पावर एका दुसरा प्रश्न स्कीम माध्यमातून किंवा कुठल्याही माध्यमातून एक विचारू शकतात. हे करंटचे मुद्दे जे आहेत ती व्यवस्थित करणं गरजेचं आहे. आणि आता या दिवसांमध्ये हे व्यवस्थित रीड करा. आणि मग राहिलेले टॉपिक आहेत जे की करे सार्वजनिक वित्त असेल, सार्वजनिक वित्त असेल किंवा मग दुसरा करे कर संरचना असेल, या दोन्ही टॉपिक पैकी करे दोन्ही टॉपिक मिळून कमीत कमी 3 ते 4 प्रश्न विचारू शकतात. अलग लक्षात. त्याच्यानंतर करे कृषी टॉपिक, जनरली कृषी टॉपिकवर करे जास्त कृषीच्या रिलेटेड स्कीम असतील, योजना असतील. ओके. याच्यावर जास्त भर असतो. किंवा करे हरित क्रांती असेल किंवा वेगवेगळ्या क्रांत्या असतील याच्या रिलेटेड प्रश्न विचारू शकतात. ओके. मग कृषीच्या रिलेटेड काय विचारतील रे अजून तुम्हाला की कृषीचं GDP मधलं कॉन्ट्रीब्युशन असेल, रोजगारामधलं कॉन्ट्रीब्युशन असेल किंवा कृषीला वित्त पुरवठा असेल त्याच्या रिलेटेड जनरली स्कीमवर जास्त भर असतो. आणि कृषी संबंधित जे वेगवेगळ्या संस्था आहेत तर त्या रिलेटेड आपल्या त्या ठिकाणी प्रश्न विचारू शकतात. ओके. मग करे त्याच्यानंतर माहिती पाहिजे आपलं बँकिंग जे काय आहे, बँकिंग आपलं चांगलं असणं गरजेचं आहे. बँकिंगमध्ये RBI सह करे RBI म्हणजेच करे मॉनिटरी पॉलिसीच्या रिलेटेड आपला प्रश्न विचारू शकतात. RBIचे संख्यात्मक साधनं गुणात्मक साधनाच्या रिलेटेड असेल किंवा बँकिंगमध्ये करे अग्रणी बँक स्कीम असेल, जे काही गोष्टी आहेत किंवा बँकिंग मधलं किंवा RBI जो का टॉपिक मी आपल्या नोट्स मध्ये दिलाय तो व्यवस्थित करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. त्यानंतर काय रे बाबा बघा ही काय रे सार्वजनिक वित्त असेल, कर संरचना. आता दारिद्र्य आणि बेरोजगारी त्यापैकी एक वर प्रश्न विचारेल बघा. असं काही नाही की विचारतीलच, पण करे एखादा प्रश्न याच्यावर येऊ शकतो दारिद्र्य आणि बेरोजगारीवर. ओके. आता बँकिंगवर 2 प्रश्न असतात, कधी एक प्रश्न पण असतो, असं काही नाही. ओके. आणि कृषीवर कधी 2 असतात, कधी 3 पण असतात. लक्षात ठेवा रे कृषी महत्वाचा आहे. आणि इथंही करे 3-4 प्रश्न येऊ शकतात. ओके. त्यानंतर करे तुम्हाला याच्यामध्ये करे इकॉनॉमिक्स मध्ये जनरली आपला राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक असेल किंवा भारतीय अर्थव्यवस्था रिलेटेड असेल, इथं एखादा प्रश्न येऊ शकतो. राष्ट्रीय उत्पन्न असेल किंवा मग करे भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे जनरल कन्सेप्टवर करे प्रश्न इथं या ठिकाणी तयार होऊ शकतो. मग तिथं करे एखादा प्रश्न येऊ शकतो. मग हे आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काय काय महत्वाचं आहे बाबा, किंवा आता जसं की आधारभूत वर्ष नवीन आलेलं आहे त्यावर रिलेटेड विचारू शकतात. ओके.
किंवा का रे आता इथं बघा का रे कर संरचना याच्यामध्ये का रे तुमचा 16वा वित्त आयोग, मी तर म्हणतोय 12व्या ते 16 वित्त आयोगापर्यंत बघा. आता 16वा वित्त आयोगावर विचारण्यासारखं आहे. करंट रिलेटेड इथं का रे इथं करंट रिलेटेड मला तो 16वा वित्त आयोग जे आहे तो 16वा वित्त आयोगाचा अहवाल व्यवस्थित बघा आणि 16 वित्त आयोगावर प्रश्न येऊ शकतो. मला वाटते रिसेंटली तुम्हाला आता मेन्सला पण प्रश्न याच्यावर विचारलाय, बरोबर ना? मेन्सला आता याच्यावर प्रश्न आलेला आहे तुम्हाला 16 वित्त आयोगावर आताच्या गड ब मेन्सला. ओके, म्हणून आता याच्यावर विचारू शकतात. आणि त्यानंतर बघा बँकिंग जनरली करे मानव विकासाच्या रिलेटेड विचारतील पण जनरली सांगता येत नाही. ओके, तर बघा का रे बाबा त्याच्यानंतर शासकीय योजना. आता शासकीय योजना हा काय एकतरी कृषी रिलेटेड विचारतील पण जास्त काय ग्रामीणच्या रिलेटेड विचारतील आणि याच्यामध्ये जास्त आता सध्या काय मनरेगा रिलेटेड काय प्रश्न विचारण्याचा चान्सेस जास्त आहे. मी जिथं सांगतोय त्याला भर द्या रे बाबा, पहिले सर्व स्पष्ट सांगतोय. अरे रामजी कायदा आलेला आहे खरे गाव सर, त्याच्यावर तिथं प्रश्न विचारण्यासारखं चान्स आहे. त्यानंतर करे त्यानंतर 8वा टॉपिक म्हणला तर तिथं शासकीय योजनेमध्ये जास्त ग्रामीणच्या योजना असतील, शहरीच्या असतील किंवा मग काय वित्तीय समावेशनाच्या स्कीम असतील किंवा महिला सक्षमीकरणाच्या योजना असतील, ऊर्जा संबंधित स्कीम असतील, पण त्यातल्या त्यात ग्रामीणवर जास्त भर असतो हे लक्षात घ्या. ओके, त्यानंतर म्हणला तर काय वित्तीय समावेशनाच्या स्कीम बघायच्या त्याच्यावर दुसऱ्यामध्ये बघला तर. ओके, जसं की मागच्या वेळेस तुम्हाला प्रधानमंत्री जनधन योजनेवर प्रश्न विचारलेला आहे. ओके, त्याच्यानंतर काय आंतरराष्ट्रीय व्यापार याच्यामध्ये जनरली बघा करे बीओपी असेल किंवा बीओटी असेल याच्यासोबत बघायचे. ओके, मग बघा आंतरराष्ट्रीय व्यापारमध्ये कोणत्या देशाकडून आपण आयात सर्वाधिक केली, निर्यात कोणत्या देशाला केलेली आहे, कोणत्या वस्तूची केली, कोणत्या सेवाची केली आहे, कोणत्या देशाकडून सर्वाधिक एफडीआय येतो, कोणत्या राज्यातून करे एफडीआय कोणत्या राज्यात सर्वाधिक एफडीआय येतं, कोणत्या क्षेत्रात एफडीआय सर्वाधिक येतो, याच्या रिलेटेड एक प्रश्न नक्की येतो म्हणजे येतोच. ओके, पण ते व्यवस्थित करणं गरजेचं आहे. आणि करे अर्थसंकल्पाच्या रिलेटेड एखादा येऊ शकतो किंवा करे करंट रिलेटेड 1-2 प्रश्न येऊ शकतात. एवढी टॉपिक आपले करे व्यवस्थित करणं आणि बेस्ट करणं गरजेचं आहे. हे जर व्यवस्थित केलात तर तुम्हाला करे इथं 90% याच टॉपिकवर प्रश्न येतात आणि हे बेस्ट केलात याच्या बाहेर जाणार नाही. हायतच किती रे 7 ते 8 टॉपिक, ते बेस्ट करा. त्याच्या पलीकडे आता आपला माहिती आहे अजून कोणते टॉपिक आहेत रे, आर्थिक नियोजन पंचवार्षिक योजना आहे किंवा एसडीआर रिपोर्ट, अजून एक एसडीआर रिपोर्ट थोडंसं याच्यामध्ये मेन्शन करा. कारण एसडीआर रिपोर्ट रिलेटेड काही गोष्टी बघू शकता. ओके, त्याच्या रिलेटेड विचारू शकता. एवढंच करायचं आहे. आर्थिक नियोजन आहे, पंचवार्षिक योजना आहेत, पायाभूत सुविधा आहे किंवा मग आर्थिक सुधारणा आहेत, ते काय एवढी महत्वाची नाहीत. कारण ते 5% मध्ये आपण ठेवूया त्याला बाजूला, पण हे चांगलं करणं गरजेचं आहे. हे जर व्यवस्थित केला तर याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. आणि मग हे कार्य याच्यामध्ये फॅक्ट असतील किंवा एखादी स्कीम असेल तर स्कीम काय करायची रे, ती स्कीम ती कधी सुरू झालेली आहे, ती कशासाठी आहे, हे 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. किंवा ते कशामधून करे इन्क्लूड होऊन आलेली असेल ती महत्वाचं आहे. म्हणजे लक्षात ठेवा काय म्हणायचंय मला तर एखाद्या स्कीम आता एक 50 ते 60 स्कीम करून घेणार आहे. एक शासकीय योजना ती कधी सुरू झाली, ती कशा करे ती त्या कशासाठी आहे, या 2 गोष्टीवर प्रश्न मॅक्सिमम आहेत. आतापर्यंतचे प्रश्न काढून बघा. ओके, मग ते व्यवस्थित करा. एखाद्या स्कीमचं कार्य एखादी स्कीम कोणत्या 2 स्कीम पासून किंवा स्कीम पासून कार्य निर्माण झाली असेल तर तिथं थोडंफार एखादा एक्स्ट्राचा पॉईंट ठेवायचा, पण जनरली या 2च गोष्टी बघलेल्या बेटर राहील. ओके, तर एवढ्या गोष्टी आपल्याला इकॉनॉमिक्स मध्ये बघायचं आहे. इकॉनॉमिक्स मध्ये 15 पैकी 15 मिळवायचे असतील, कारण 15 पैकी 15 मिळणार नाही जनरली, पण कारण 13-14 प्रश्नापर्यंत आपण जाऊ शकतो हे जर व्यवस्थित केलं तर. त्यासोबत ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. इथल्या चुका होऊ शकतात पण हे जर व्यवस्थित केलात, हे मी अर्थसंकल्प आपल्या कंबाईनचं पुस्तक असेल किंवा आताच्या नोट्स असतील आपल्या त्यामध्ये छान दिलेलं आहे, ते व्यवस्थित केलात तर नक्कीच तुमचे मार्क येतील. नेक्स्ट बघा तिसरा विषय कृषी कुठला रे आपला हिस्ट्री. किती वेळ झाला सर? 13 मिनिटं झाली. बघा आता कृषी हा टॉपिक आहे. तर कृषीला काय काय केलं पाहिजे बघा. कृषीला पहिलं सुरुवात कृषी म्हणतो. हिस्ट्रीला काय केलं पाहिजे रे, कायदे 1773 पासून ते 1935 पर्यंतचे कायदे आहेत. पण याच्यामध्ये काय रे जास्त भर 1919 व 1935च्या कायद्यावर जास्त द्या. सरळ स्पष्ट सांगतो तुम्हाला. ओके, हे 2च कायदे चांगले करून जा. दरवर्षी एक प्रश्न या कायद्यावर असतो म्हणजे असतोच. ओके, इथं मी महाराष्ट्र काय भारत काय दोन्ही एकत्रच सांगतोय. कुठं काय महाराष्ट्रावर भर द्यायचं, कुठं इंडियावर द्यायचं काय रे तुम्हाला सगळं सांगतो या ठिकाणी. ओके, तर इथं 10 प्रश्न येतात ना बघा. इथं किती येतात रे, 10 प्रश्न विचारले जातात. या 10 प्रश्नापैकी 10 प्रश्न येऊ शकतात. सध्याच्या प्रश्नानुसार बघितलं तर एखादा टफ आला तर 9 प्रश्न येऊ शकतात. ओके,
मागच्या वेळेस आपल्या कंबाईनच्या स्पष्टीकरणातून करे 10च्या 10 फॉर्जेट करे एकावर प्रश्न विचारला होता बरोबर का, वधस्तंभ तो देखील आपल्या करे कंबाईनच्या पुस्तकात आहे, तुम्ही काढून बघा जुन्या याच्यामध्ये. म्हणजे 10 पैकी 10 प्रश्न आपल्या करे कंबाईनच्या स्पष्टीकरणामध्ये आढळलेली आहेत. ओके, म्हणजे जसाच तशी तुम्ही काढून बघा, प्रश्न सुटतो म्हणजे सुटतो, उगाच काहीतरी काही रेफरन्स लागत नाही, काही दिले असा नाही. ओके, मग आता याच्यामध्ये दुसरा आकारे जनरली बघा, याच्यामध्ये भूसुधारणा असेल किंवा मग करे ब्रिटिशांचं आर्थिक धोरण असेल. ब्रिटिशांचं आर्थिक धोरण म्हणजे काय, भूसुधारणा म्हणजेच काय, या आर्थिक धोरणाचाच एक भाग आहे. ओके, मग आर्थिक धोरण म्हणजे काय की काय काय त्यांनी रेल्वे सुरू केलेली आहे किंवा तार असेल किंवा काय काय सुरू केले, रेल्वे बद्दलचं डिटेल माहिती विचारू शकतात किंवा करे व्यापारी पिकं असतील किंवा करे अणुउद्योगीकरण म्हणजे काय हे व्यापारी पिकांचं असेल किंवा काय विचारतात आर्थिक धोरणामध्ये. मग आर्थिक धोरणाची समीक्षा जी काय वेगवेगळ्या वेगवेगळ्या अर्थतज्ञांनी केलेलं आहे किंवा समाजसुधारकांनी केलेलं आहे, जसं की दादाभाई नौरोजी यांनी संपत्तीचं निस्सारण याच्याबद्दल काय थिअरी मांडलेली आहे त्याबद्दल विचारू शकतात किंवा रानडेंनी काय म्हणले खंडणी वगैरे किंवा मग लोकहितवादी काय म्हणाले, लक्ष्मी विलायतेत चालली, याच्याबद्दलचे जे काही स्टेटमेंट्स आहेत हे तुम्हाला या आर्थिक धोरणामध्ये माहित पाहिजे. आणि भूसुधारणामध्ये काय रयतवारी महालवारी आणि कायम धरा याच्यापैकी एखादा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर बघा गव्हर्नर जनरल्स व व्हॉइसरॉय, प्रत्येक गव्हर्नर जनरल व्हॉइसरॉय बद्दल काय थोडंफार माहिती पाहिजे, एखादा प्रश्न इथे येऊ शकतो. जसं की महत्वाचे गव्हर्नर जनरल व्हॉइसरॉय माहित पाहिजे, काय वॉरन हेस्टिंग, मग त्याच्यामधला महत्वाच्या तरतुदी काय आहेत. ओके, कलेक्टर पद असेल किंवा पंचवार्षिक बंदोबस्त म्हणजे ते काय प्रत्येक बेलसली म्हणजे काय तैनाती फौज म्हणायचं, असं प्रत्येक महत्वाचे पेंटिंग असेल, डलहौसी असेल, कॅनिंग असेल, ओके, किंवा लिटन असेल, रिपन असेल, याच्या काय महत्वाची गव्हर्नर जनरल आहेत. मी म्हणतो एक 8 ते 10 गव्हर्नर जनरल व्यवस्थित करा, याच्या पलीकडे वेगळं काही करण्याची गरज नाही. परो हार्डिंग्ज असेल, ओके, जे महत्वाचे आहेत ज्यांच्याबद्दल माहिती बघणं गरजेचं आहे अशा. आणि डलहौसीवर लय प्रेम आहे आयोगाचं, बघा तुम्ही डलहौसीवर जास्त प्रश्न विचारतात बरोबर. डलहौसी असेल किंवा मग काय रिपन, लिटन हे जे काय म्हणजे यांच्या कालावधीत खूप काही महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत म्हणून ते विचारतात. जनरली बेंटिंग असेल, वेलस्ली असेल, कॉर्नवॉलिस असेल, ह्या महत्वाच्या गव्हर्नर जनरलवर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर काय बघा त्याच्यानंतर आपल्याला काय माहित पाहिजे रे, काँग्रेसची स्थापना, काँग्रेस पूर्व, मी म्हणेल की काँग्रेस पूर्व संघटना किंवा याच्यापैकी किंवा काय काँग्रेसची स्थापना व अधिवेशने. बघा याच्यापैकी एक प्रश्न येतो म्हणजे येतो. ओके, काँग्रेसची अधिवेशनं हे चांगलं करून जा रे, का याच्यामध्ये आपल्या कंबाईन पुस्तकात जेवढं दिलं तेवढं केला तरी सफिशियंट आहे, काय वेगळं करण्याची गरज त्या ठिकाणी नाही. त्यानंतर सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी. ऍक्च्युली सामाजिक सुधारणा चळवळी म्हणजे काय बघणं गरजेचं आहे. सामाजिक मध्ये सतीबंदी कायदा, विधवा पुनर्विवाह कायदा आणि मॅरेज ऍक्ट हे सामाजिक मधलं खूप झालं. धार्मिक मध्ये बघ काय हिंदू धर्मांतर्गत सुधारणा चळवळी, शीख धर्मांतर्गत असतील, मुस्लिम धर्मांतर्गत सुधारणा चळवळी असतील, हे बघायला पाहिजे. करे मग त्यामध्ये कुठले कुठले समाज, ब्राह्मण समाज असेल, सत्यशोधक समाज असेल, आर्य समाज असेल, रामकृष्ण परमहंस असेल, जेवढं काही बघता येईल धार्मिक सुधारणा चळवळीमध्ये सगळं माहिती असणं गरजेचं आहे. इन डिटेल त्याच्यामधलं इन्फॉर्मेशन माहिती असणं गरजेचं आहे. ते पण करे महाराष्ट्र असेल आणि भारत असेल. ओके, यापैकी एक प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर बघा शेतकरी व कामगार चळवळ यापैकी फिक्स एक प्रश्न असतो म्हणजे असतो, एक तर शेतकरी चळवळ किंवा करे कामगार चळवळ. जनरली शेतकरी किंवा कामगार चळवळ हे करे इंडिया महाराष्ट्र असं तुलना न करता आपल्या कंबाईनच्या पुस्तकात मी एकत्रच दिलेलं आहे, ते व्यवस्थित केला तर करे त्याच्यावर मार्क येऊ शकतो. ओके, त्यानंतर करे 1857चा करे उठाव, याच्यावर प्रश्न असतो म्हणजे असतोच. बघा तुम्ही 1857चा उठाव किंवा 1857 पूर्वीचे उठाव. आता 1857च्या पूर्वीचे उठाव जे आहेत मग याच्यावर जनरली रामोसी असेल किंवा करे भिल्ला असतील म्हणजे महाराष्ट्राच्या रिलेटेड, ओके, कोळ्यांचे उठाव असतील त्याच्यावर रिलेटेड इथं विचारले जातात, त्यामुळं ते आपल्याला चांगलं असणं गरजेचं आहे. ओके, मग आता करे त्यानंतर 8वा क्रांतिकारी चळवळ जे आहे, क्रांतिकारी चळवळ मित्रांनो वैयक्तिक चळवळ असेल किंवा करे सामूहिक चळवळ असेल, क्रांतिकारी चळवळ महाराष्ट्र आणि भारत त्या रिलेटेड एखादा प्रश्न येऊ शकतो, ज्यामध्ये करे अभिनव म्हणजे संघटनात्मक चळवळ म्हणला तर करे अभिनव भारत असेल, एचआरए असेल, एचएसआरए असेल. मग वैयक्तिकचे करे सगळे तुम्हाला करे अभिनव भारतच्या कार्यकर्त्यापासून ते शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत इथं क्रांतिकारी चळवळ बघणं गरजेचं आहे. ओके, मग त्याच्यानंतर आपलं बाकी बघा तुम्हाला करे राष्ट्रीय चळवळीवर खूप कमी प्रश्न आहेत मित्रांनो. राष्ट्रीय चळवळीवर त्याच्यावर काही जास्त बघणं गरजेचं नाही. मला असं वाटतंय की राष्ट्रीय चळवळी इतके काही प्रश्न आतापर्यंत आलेले नाहीत.
ज्याला बघायचं आहे त्यांनी बघू शकता, पण माझ्या मते एवढं व्यवस्थित करा. आणि महाराष्ट्राचे समाज सुधारक आहेत ते आपला बेस्ट करून जायचे आहेत. आणि 10वा बघा, वृत्तपत्र असतील किंवा करे शिक्षण टॉपिक असेल, याला काही एवढं महत्व नाही. वृत्तपत्रे हे करे समाज सुधारकामध्ये करे आपोआप होऊन जातात, शिक्षण वेगळं करण्याची गरज नाही. आणि 11वा राष्ट्रीय चळवळ जे आहे, राष्ट्रीय चळवळ महाराष्ट्र व भारत, बस राष्ट्रीय चळवळमध्ये करे आला तर एखादा येऊ शकतो, नाही तर नाही. मागच्या अनेक वर्षापासून महाराष्ट्राच्या भारताच्या राष्ट्रीय चळवळीवर एखादा दुसरा प्रश्न आला तर खूप मोठी गोष्ट झाली, ते तेवढं केला तरी सफिशियंट आहे. ओके, बाकी काही मला वाटत नाही की विशेष कार्य तुमच्या या गोष्टीमध्ये राहिलेले आहेत. वृत्तपत्र एक टॉपिक व्यवस्थित करा, शिक्षण नाही केला तरी चालतं. ओके, आणि इथं काय रे राष्ट्रीय चळवळ जी आहे ती नॉर्मल वाचून जा, पण करे हे 9-10 टॉपिक जे आहेत ती व्यवस्थित करा. इथं 10 पैकी 10 प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. ओके, याच्या पलीकडे वेगळं काही करण्याची गरज नाही. त्यानंतर बघा, आता 4था टॉपिक तुमचा सांगतो मी, जिओग्राफी. इथं पण महाराष्ट्र आणि इंडिया. ओके, इथं काय 10 प्रश्न येतात. इथं 10 पैकी 10 येऊ शकतात का? हो, येऊ शकतात. ओके, व्यवस्थित केला तर 10 पैकी 10 या ठिकाणी यायला काही अवघड नाही. पहिला बघा, तुम्हाला कळला सगळ्यात महत्त्वाचा असा कुठला विषय आहे रे, कुठल्या याच्यामध्ये आहे की ज्याच्यामध्ये लोकसंख्येवर प्रश्न विचारत नाहीत. इव्हन तुम्हाला काय रे इकॉनॉमिक्स मध्ये देखील लोकसंख्येवर विचारतात. मी तिथं मुद्दाम दिलं नाही का, तर इथं सांगणार आहे म्हणून. ओके, तर लोकसंख्या टॉपिक व्यवस्थित करा. ओके, लोकसंख्या भारत आणि महाराष्ट्र दोन्हीची लोकसंख्या किंवा लोकसंख्या धोरणं असतील, लोकसंख्याची करे धोरणं असतील, टप्पे असतील, सिद्धांत असतील, ते व्यवस्थित करा. या लोकसंख्यामध्ये 2011 ची लोकसंख्या व्यवस्थित करायची आहे. त्यानंतर प्राकृतिक भूगोल असेल, बघा प्राकृतिक भूगोल महाराष्ट्र आणि भारत दोघांचाही व्यवस्थित करायची गरज आहे. त्यानंतर राजकीय भूगोल म्हणा, दोघांचाही भारत आणि महाराष्ट्र व्यवस्थित करणं गरजेचं आहे. त्यानंतर काय रे खनिज संपत्ती महाराष्ट्राचीच करा, जनरली महाराष्ट्रावरच खनिज संपत्तीवर विचारतात. आणि ऊर्जा साधन संपत्ती जे आहे हे दोन्हीही महाराष्ट्राच्या रिलेटेड केला तर बेस्ट राहील. त्यानंतर नदी प्रणाली महाराष्ट्र आणि भारत दोन्ही करावं लागेल, नदी प्रणाली व्यवस्थित करा. त्यानंतर काय रे हवामान हा भारत आणि महाराष्ट्र दोन्ही बघावं लागेल. ओके, लक्षात ठेवा, प्राकृतिक भूगोल असेल, राजकीय भूगोल असेल, खनिज संपत्ती, ऊर्जा साधन संपत्ती असेल, नदी प्रणाली असेल, हवामान असेल, जो जिओग्राफी मध्ये बघा. ओके, त्यानंतर अजून काय रे बाबा, वने असतील. ओके, किंवा मग करे लोकसंख्या असल्यानंतर एकत्रच बघा. ओके, वने असतील बघा. त्यानंतर काय रे मृदा आणि जलसिंचन असेल, हे सगळं कार्य. आता वन टॉपिक बघताना जास्त कार्य महाराष्ट्रावरच भर द्या. हवामान बघताना कार्य इंडिया आणि महाराष्ट्र दोन्ही बघा. मी जिथं इंडिया आणि महाराष्ट्र दोन्ही म्हणतोय त्या ठिकाणी कार्य इंडिया आणि महाराष्ट्र एकत्र बघा. लक्षात घ्या रे, इथं मात्र फक्त महाराष्ट्र बघा, काही गरज नाही बाकी बघायचं. ओके, राजकीय किंवा प्राकृतिक मध्ये काय, प्राकृतिक आणि राजकीय मध्ये मात्र इंडिया आणि महाराष्ट्र दोन्ही बघा. त्यातला प्राकृतिकसाठी इंडियाचं बघायचं असेल तर 10वीचं ओल्ड स्टेट बोर्ड बघा, त्यामध्ये खूप छान दिलेलं आहे मित्रांनो. ओके, ते व्यवस्थित केलात, त्याच्या पलीकडे काही वेगळं करण्याची गरज नाही. ओके, आणि अजून एक कार्य शेवटचा टॉपिक सांगतो तुम्हाला करे बाबा. हा, जनरली बघा आपला बेसिक गोष्टीवर पण विचारतात. बेसिक गोष्टी म्हणजे काय रे, बेसिक वर म्हणजेच काय रे बाबा, तर तुमचा बेसिक म्हणजेच काय रे, स्थान, विस्तार, आकार किंवा जगाचे कार्य विभाग सिलेबस मध्ये दिलेला आहे. ओके, अक्षवृत्त, रेखावृत्त. तर या गोष्टीवर बेसिकवर एखादा प्रश्न येऊ शकतो, अलग लक्षात. त्यानंतर अजून काय माहिती असणं गरजेचं आहे, वाहतूक आणि दळणवळण. वाहतूक व दळणवळण जनरली विचारत नाहीत, पण एखादा प्रश्न या ठिकाणी येऊ शकतो. ओके, 12वा कृषी हा टॉपिक भारत आणि महाराष्ट्र. ओके, हे दोन्हीही एकत्र बघणं गरजेचं आहे. कृषीमध्ये जनरली काय आपला इकॉनॉमिक्स मध्ये कृषी होतो, एवढं जर व्यवस्थित केलात इथं 10 पैकी 10 प्रश्न फिक्स तुम्हाला येणार म्हणजे येणार. ओके, हे व्यवस्थित करा. बघा तुम्हाला 4ही विषय जे आहेत ते सांगितले आहेत. ओके, आता तुमचा 5वा विषय आहे तो म्हणजे काय सायन्स. सायन्स मध्ये बघा तुम्हाला काय प्राण्यांचं वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण म्हणजे वनस्पती शास्त्र म्हणा किंवा रोग म्हणा. रोग कशावर रे, मानवाला आरोग्यशास्त्र सरळ सरळ लिहा. आणि वनस्पतीवर पडणारी रोग असतील किंवा वनस्पतीचे पोषक द्रव्ये असतील त्याबद्दल. ओके, 4था असेल पोषक द्रव्ये. ग्रंथी व
संप्रेरके असतील, एवढंच करा. बघा प्राण्यांचं वर्गीकरण, वनस्पतीचं वर्गीकरण, रोग, हा बघा कंपल्सरी याच्यावर प्रश्न आहेत म्हणजे असं. याच्या पलीकडे आहेत का? हो आहेत, पण एवढेच करणं पहिलं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर काय रे बघा प्रकाश असेल, लाईट टॉपिक. त्यानंतर काय रे विद्युत धारा, ध्वनी. त्यानंतर काय रे आपला पिरियडिक टेबल बेस बघा. त्यानंतर दुसरा काय रे बाबा तुमचं कार्बन टॉपिक बघा व्यवस्थित, कार्बनची संयुगे वगैरे. त्यानंतर काय याच्यामध्येच काय रे धातू, धातुके कोणते आहेत वगैरे. ओके. धातू, धातुके किंवा काय रे संमिश्रे कोणते आहेत त्याबद्दल विचारू शकतात. ओके. अलॉय वगैरे. तर कार्बन असेल बघा पिरियडिक टेबल बेस क्वेश्चन विचारू शकतात. त्यानंतर काय पाहिजे अजून आपला रासायनिक अभिक्रिया, कार्बन पिरियडिक टेबल चांगलं करा रे. त्यामध्ये मग काय रे अणुअंक म्हणजे काय, अणुवस्तुअंक म्हणजे काय, मग कोणत्याचे आयसोटोप, आयसोबार याच्या रिलेटेड इथं प्रश्न विचारू शकतात का? हो विचारू शकतात. ते आपल्याला चांगलं माहिती असणं गरजेचं आहे. ओके. तर हे झालं का रे तुमचं. बघा ही बायो मधले टॉपिक माहित असणं गरजेचं आहे. ही चांगलं काय रे फिजिक्स मधलं असेल, ते केमिस्ट्री मधलं असेल, हे तुम्हाला एवढे टॉपिक करणं गरजेचं आहे. त्याच्या पलीकडेही आपला काय रे मग म्हणजे तुम्ही बायोमध्ये अजून पेशी टॉपिक आहे किंवा मग काय रे त्यानंतर उत्सर्जन, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था असे बरेच आहेत, पण त्याची काही एवढी गरज नाही. जनरली रक्ताभिसरण संस्था तेवढी बघितलं तर चालतं, पण काय रे एक्स्ट्रा करण्याची गरज त्या ठिकाणी नाही. त्यानंतर जैवतंत्रज्ञान, पोषण बघितलं, वनस्पती पोषण किंवा आता पोषणमध्ये दोन्ही बघा रे. ओके. पोषणमध्ये त्यानंतर काय रे अणुची संरचना, आवर्त सारणी, मूलद्रव्याचं वर्गीकरण, खनिज व धातुके, रासायनिक अभिक्रिया, आम्ल व आम्लारी, कार्बनचं जग, हे काय रे रसायनशास्त्रामध्ये झालं. भौतिकशास्त्रामध्ये विद्युतधारा, किरणोत्सारिता, खगोलशास्त्र. जनरली एवढे टॉपिक चांगले करा. इथं जर 15 प्रश्न येणार असतील तर काय 15 प्रश्नापैकी 15 प्रश्न आपला बरोबर आणायचे असतील तर कधीच येणार नाही. पहिलंच सांगतो तुम्हाला. ओके. का तर या विषयामध्ये 15 पैकी 15 आणणं खूप अवघड आहे. मी म्हणतो की इथं काय आले पाहिजे 10+ बरोबर आले पाहिजे. आणि ज्याचं खरंच सायन्स म्हणून झालंय तो विद्यार्थी कडे 12+ पण आणू शकतो, पण जनरल विद्यार्थ्याला 10+ नक्की येतील जर हे टॉपिक चांगले केले तर. ओके. बाकीचे टॉपिक आपण वाचणारच असतो, पण हे कुठून वाचावे सर? कारण आपल्या नोट्स आहेत मार्केटमध्ये, त्या नोट्स वाचू शकता किंवा कारण कंबाईन बुकचं स्पष्टीकरण. आता कारण नवीन तर आमंत्रण देऊ नका, एवढ्या गोष्टी करू शकता. हे जर व्यवस्थित करून गेलात आणि याच्यामध्ये जे फॅक्ट आहेत ती काय नोट्समध्ये नोट डाऊन करा आणि ते 20 दिवस कंटिन्यू वाचा. आज काढल्या फॅक्ट जे आहेत ते उद्या वाचा, उद्या काढले परवा वाचा. करे ते कंटिन्यू करे. एका नोटबुक मध्ये जे काही फॅक्ट आपण करे ह्याविषयी वाचताना करे पेन वही घेतल्याशिवाय सोडू नका. आणि हा प्रत्येक टॉपिक, हे जेवढे मी तुम्हाला टॉपिक दिले ते टॉपिक आणि 21R मधला प्रश्न प्रत्येकच सोडवा. 21R दाखवा सर, 21R मधला प्रत्येक प्रश्न त्यातून सोडवा. जर असं केलात तर तुम्हाला काय कोणी रोखू शकणार नाही. कॉन्फिडन्स ठेवा. पेपर सोडवले पाहिजे का? तर पेपर नक्की सोडवले पाहिजे. लक्षात ठेवा, पेपर सोडवले पाहिजे का रे? निश्चित पेपर सोडवले पाहिजे. राहिला तुमचा विषय करंट आणि काय रे मॅथ आणि रिझनिंग. बघा मॅथ रिझनिंगला दररोज वेळ देऊन, मी आता मॅथ रिझनिंग बद्दलचे टॉपिक सांगत बसत नाही बघा, पण मॅथ रिझनिंगला जे आहे आपण टॉपिक दिलेले आहेत 2 तास दररोज द्या मॅथ रिझनिंगला. आणि आपल्या 60+ PDF मध्ये मी जे काही टॉपिक दिले आहेत मॅथ रिझनिंगचे ते व्यवस्थित करा. ओके. आणि करंटचं जे आहे बघा, करंटला वाटलंच तर मी करंट कुठून कुठूनपर्यंत वाचायचं ते सांगतो. टॉपिक तर तुम्हाला माहिती आहे, पुरस्कार असतील, व्यक्तिविशेष असेल किंवा मग काय रे अवकाश असेल, म्हणजे ज्याला काय आपण म्हणतो संरक्षण असतील किंवा मग काय अवकाश रिलेटेड घडामोडी असतील किंवा मग तुमचे काय नेमणुका असतील, राजकीय घडामोडी असतील किंवा मग आर्थिक घडामोडी असतील किंवा सामाजिक घडामोडी असतील, आंतरराष्ट्रीय घडामोडी असतील, राष्ट्रीय घडामोडी असतील किंवा मग काय राज्य घडामोडी असतील किंवा वेगवेगळ्या स्कीम असतील किंवा निर्देशांक असतील, या रिलेटेड प्रश्न या ठिकाणी विचारू शकतात. पण करंटला कुठून कुठपर्यंत करायचं रे? मी सांगेल तुम्हाला मागच्या जून 2025 ते करे आताच्या मे 2000 किमान मे एंडिंग म्हणतोय मे 2026 पर्यंत करंट तुम्हाला करणं गरजेचं आहे. मग त्यासाठी काय करू शकता तुमच्या मनावर आहे. बेस्ट ऑप्शन तुम्ही परिक्रमा करू शकता, काय जे करायचंय तुमच्यावर, तुम्हाला तुमच्यावर डिपेंड आहे, ते त्या ठिकाणी वाचू शकता. पण इथंही दररोज किमान करे 1 तास वेळ द्या. ओके. ही 3 तास सोडून मग बाकी GS ला वेळ द्याल अशी मी अपेक्षा करतो. आणि जे आपलं कार्य हे 21R प्रश्नसंच आहे ते दररोज सॉल्व्ह करा. ओके. आणि वाटलंच सर मला वेळ मिळाला तर मी नक्की कार्य तुम्हाला करंटला कोणकोणते टॉपिक केले पाहिजे, काय केलं पाहिजे किंवा करंटचे व्हिडिओ देखील कार्य दरवर्षी जसं घेतोय मी तसं मला घेण्याला वेळ मिळाला नक्की तर कार्य तुम्ही कमेंट नक्की करा की जेणेकरून करे आपण करंटचे देखील व्हिडिओ शक्य झाले तर करंटचे व्हिडिओ घेऊया. तर या माध्यमातून प्रत्येकाने केलात तर याच्या पलीकडे प्रश्न जाणार नाही याची शाश्वत देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद मित्रांनो.